हरे कृष्ण प्रभू. हा, हरे अ, कृष्ण. फर्स्ट श्लोकमध्ये आपण बघतो ना, धृतराष्ट्राला डाऊट असतो, की असं म्हणजे धर्मक्षेत्र आहे म्हणून असं होणार. सो बेसिकली ते कुरुक्षेत्र जे आहे ते वॉर फील्ड म्हणून कोणी चूज केलं? म्हणजे असं वाटत नाही धृतराष्ट्राने केलं किंवा म्हणजे ते एक धार्मिक क्षेत्र असल्यामुळे धृतराष्ट्र किंवा त्याच्या साईडच्या कोणी चूज केलेलं आहे असं वाटत नाही. मग ते कोणी आणि का सिलेक्ट केलं? हरे कृष्ण. हे सगळं जे होतं ना, हे युद्धाच्या आधी दोन्ही सैन्यांची लोक एकत्र आलेली, विच इन्क्लुडेड सेनापती, जे प्रमुख सेनापती होते, भीष्म आणि धृष्टद्युम्न, कृष्ण, पांडव, द्रोणाचार्य, दुर्योधन वगैरे. हे सगळी लोक एकत्र आलेली आणि त्यांनी एकमेकांनी डिस्कस करून हे क्षेत्र चूज केलेलं. आणि भीष्मांनी पण ह्याच्यामध्ये स्वतःचं जे वजन असतं ना, हे क्षेत्र सिलेक्ट करण्याचं, ते भीष्मांनी ठेवलेलं. त्यामुळे त्यांच्या पक्षातल्या कोणतीही लोक त्याला नाही म्हणू शकली नाही. आणि कृष्णाला तर माहीत आहे कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र का आहे, त्यामुळे कृष्णाने सुद्धा ते प्रपोज केलेलं आणि ते एक्सेप्ट झालेलं. आणि दुर्योधन तेवढा इंटेलिजंट नव्हता की त्याला कळू शकतं की धर्मक्षेत्राचा त्याच्यावरती त्या युद्धाच्या रिझल्टवरती दुर्योधनाच्या दृष्टीने एक निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो, हे तेवढं समजायला तो इंटेलिजंट नव्हता. त्यामुळे तो नकारूसुद्धा शकला नाही तेव्हा. आणि एक छोटीशी गोष्ट, आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो. तर तो दुर्योधन कोणाला तरी भेटतो, मला मी नाव विसरलो. आणि तो विचारतो की बाबा मला युद्ध जिंकायचं आहे, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल. आणि ह्याच्या ॲस्ट्रॉलॉजीच्या भविष्याच्या ज्योतिषाच्या विद्येप्रमाणे हे युद्ध कधी करावं लागेल ज्याच्यामुळे माझा विजय होऊ शकतो म्हणून. तर त्याला ती व्यक्तीचं नाव विसरलं मी, त्यांनी सांगितलं तू सहदेवाकडे जा म्हणून. सहदेव ज्योतिषशास्त्रामध्ये एकदम निपुण असतो आणि त्यामुळे त्याला सांगितलं तू सहदेवाकडे जा आणि तो तुला सांगू शकतो. तर सहदेवानी काय केलं, दुर्योधनाला सहदेवाकडे आणि त्याला विचारलं आणि सहदेवानी बघितलं चार्ट वगैरे आणि त्याप्रमाणे त्याला सांगितलं की जर युद्ध अमुक एका दिवशी जर सुरू झालं तर तुझा विजय निश्चित आहे. त्यामुळे दुर्योधनाला त्याच दिवशी, ज्या दिवशी खरं युद्ध चालू झालं त्याच दिवशी त्याला ते युद्ध हवं होतं. पण आता कृष्ण बसलेला आहे तिकडे, ज्याला दुर्योधनाने नीट समजलेलं नव्हतं. तर कृष्णाने काय केलं, तो खरा दशमीचा दिवस होता. तर कृष्णाने काय केलं, संपूर्ण जी व्यूहरचना आहे, व्यूह बोलण्याची संपूर्ण जी सृष्टीची रचना आहे, ज्याच्यामुळे हे दशमी एकादशी वगैरे हे सगळे दिवस येतात, त्याचं एक दिवसाच्या दृष्टीने त्यांनी ते ऑल्टर केलं. त्यांनी काय केलं, तो दशमीच्या दिवशी नाही, सॉरी, हां बरोबर, दशमीच्या दिवशी सकाळी त्यांनी पूजा करायला चालू केली. आणि मग सगळे बघत राहिले की हा पूजा करतोय, कसली करतोय एवढी म्हणून वगैरे. आणि पूजा त्यांनी जेव्हा चालू केली, सगळे लोक आले आणि सगळे त्यांनी देवतांना पण बोलवलं तिकडे त्या पूजेमध्ये. सगळे आल्यानंतर मग त्यांनी विचारलं की हे तू काय करतोय म्हणून. तर तो बोलतोय मी सगळ्यांना एकत्र बोलवतोय. तर तो बोलतो कशाला. मग तो विचारतो की बघा हे सगळे जे देव आहेत हे एकत्र आल्यावरती काय होतं, हा कोणता दिवस असतो. तर मग तो सगळे लोक बोलली ही तर मग एकादशी झाली, कारण अमुक एका दिवशी सगळी हे देव एकत्र आलेत म्हणून. तर मग झालं हे सगळे देव एकत्र आलेत, आज एकादशी आहे, आज युद्ध चालू होणार म्हणून. आणि मग त्याप्रमाणे युद्ध चालू झालेलं. त्यामुळे दशमी जी होती ती दशमी डावलली गेली तिकडे. तर दुर्योधनाचं जे मनसुबे होते की बाबा दशमीला चालू झाल्यावर मी जिंकीन, त्या मनसुब्यांना कृष्णांनी असं पाणी ओतलं त्याच्यावरती की बाबा तू कोणत्याही दिवशी युद्ध चालू कर, जिंकायचं जर पांडवांना मी ठरवलंय त्यांना जिंकून द्यायचं, तर जगातली कोणतीही शक्ती पांडवांना हरवू शकणार नाही.